नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। फुलंब्री पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणातील वांछित आरोपी कारभारी श्यामलाल घुसिंग याला न्यायालयात पेश करण्यासाठी पकडले होते। मात्र कोर्ट परिसरातून बाहेर पडताच आरोपीने पोलिसांच्या हातातून झटका देऊन हातकुंडीसह पळण्याचा प्रयत्न केला आणि एका रिक्षात बसून फरार होण्याचा प्रयत्न केला। पण या काळात हर्सुल टी पॉइंट येथे पोलिसांच्या नियमित निरीक्षणात आरोपीची ही कारवाई लगेच पकडण्यात आली आणि त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं। श्यामलाल हा आरोपी 2022 मध्येही अंमली पदार्थ विरोधी कारवाईत सहभागी झाला होता आणि त्याला वारंवार नोटीस मिळाल्या असूनही तो कोर्टात हजर होत नव्हता। धुळे जिल्ह्यातील पिंपलनेर येथे पोलिसांनी वाहनाद्वारे होणाऱ्या विदेशी मद्य तस्करीचा भांडाफोड केलाय। गुप्त माहितीच आधारभूत जाळे रचून पोलिसांनी एका पांढऱ्या वाहनाला रोखलं, ज्यामधून 1,92,000 रुपयांची विदेशी विस्की जप्त करण्यात आली। वाहन चालकावरून चौकशी करताच उघड झालं की ही मद्य राकेश जाधव नामक या व्यक्तीकडून खरेदी केलेली होती। पोलिसांनी वाहनासह एकूण 3,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट अंतर्गत पिंपलनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। महाराष्ट्रातील भिवंडीच्या काल्हेर भागातील श्री राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्स या इमारतीत मोठी आग लागली। आग विझवण्यासाठी दमकलच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि सक्रियपणे आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला होता। सुदैवाने आतापर्यंत कोणताही हाताहात झाल्याची माहिती समोर आली नाहीये। स्थानिकांनी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगन आणि त्यांच्या चित्रपटांचा जलवा फक्त देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसतोय। अलीकडेच रिलीज झालेला दे दे प्यार दे 2 हा रोमॅन्टिक कॉमेडी ड्रामा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे। चित्रपटातील अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंगची प्रेम कहाणी प्रेक्षकांना फारच आवडत आहे। भारतातच नव्हे तर पूर्वी युरोप, उत्तरी अमेरिका आणि युरोपीय देशांमध्येही हा चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरला आहे। रिपोर्ट्सनुसार चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 100 कोटींच्या वरती कमावले असून 100 कोटी क्लब मध्ये आता त्यांनी प्रवेश केलाय। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत रहा नागपूर समय। धन्यवाद।